नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला. तर मित्रांनो, तुम्ही जो माझा गहू काढणीचा व्हिडिओ जो बघितला, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं काय माहिती आहे का, आपल्या अर्ध्या एकराच्या आपल्या प्लॉटला 10 बाया गहू कापणीसाठी लागतात. आणि जी मशीन जी आहे गहू करायचे, तर ते एक 10-15 मिनटात कापून जाते म्हणलं. तर त्या मशिनीनं जे तुम्हाला सांगतो एवढं माझ्या त्या गव्हाचं नुकसान जे केले, आता काय सांगायचं तुम्हाला. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लय भारी दाखवलं. ती मशीन अशी आली आणि तशी गेली आणि काय तुम्हाला सांगायचं आता. त्या गव्हाचं जेवढं जे मात्र केले, देवा 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 देवा. ती मशीन चालू आहे तवर बघितलं नाही. आता सुद्धा तुम्हाला सांगतो मी त्या गव्हा बांधायलाच बसलोय की त्यानं कापलाय गहू. जे आम्ही मिशन चालू आहे तवरच मागं बघितलं नाही, मशीन गेल्यावर बघितलं. त्या तुम्हाला सांगतो प्रत्येक साऱ्यातनं पेरल्यासारखा घोराव पडलाय, काय सांगायचं तुम्हाला आता. आणि आहे सुरका बबनची मालकीन ही 3 दिवस झालं ते खाली पडलेला सरवा बी असते ते, आणि ते वंजळ वंजळ पडलेला गहू सुद्धा असते. काय करायचं तेव्हा ही इकडे आता म्हैस घेऊन आले बांधायला. ही बघितलं का तुम्ही गहू, असं गहू केलेला आहे. तर मला तुम्हाला आता एकच सांगायचं आहे की ज्यावेळी तुम्ही ते मिशन लावताय, बाबांनी ते मिशन लावण्याच्या आधी त्याला विचारायचं, तू कसा एकर करून देणार ती गहू. मग त्याच्यानंतर विचारायचं, तुझ्या त्या मशिनीतनं गहू बी खाली पडतात का, खाली भुईला मात्र काय फुटते भेटते का. बऱ्याच जणांचं मित्रांनो गहू तुम्हाला सांगतो फुटल्या सुद्धा. आमच्या शेजार पाजाऱ्यांच्या त्यानं आम्हाला फोन करून सांगितलं की तुमचा गहू फुटला भेटला का. तर आमचा गहू नाही म्हणलं फुटला, आणि काय पडलं सुद्धा नाही म्हटलं. तर त्यांचा फोन आल्यावर तुम्हाला सांगतो आम्ही चौकशी केली. रानात गहू पडलेला होता, त्यांना परत सांगितलं गहू पडला आहे म्हणलं. लय अवघड आहे. मग त्यांनी बी सांगितलं आमचा गहू फुटला भेटला म्हणलं. पडले म्हणले आमच्यात गेला काय. हाय मशीनवाला आपल्या जवळचाच आहे, त्या मशीनवाल्याला काय दोष देऊन फायदा नाही मित्रांनो. पण त्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. शेतकऱ्याचं नुकसान किती होतंय, काय होतंय, त्यांनी बघायला पाहिजे. प्रत्येक त्या मालकानं बघायला पाहिजे. हो, त्या मालकानं बघायला पाहिजे पाठीमागं फिरून, कुठं गहू पडतो बिडतोय का, काय नाही सांडतंय का काय. त्यांनी चौकशी केली नाही, काय नाही. ही एकदा का तुम्हाला सांगतो गहू करून गेलं की पैसे घेतलं का हल्लंच बघा. हे मग बघायला पाहिजे ह्यांनी पाठीमागं फिरून एखाद्या साऱ्यातनं गहू कसा निघतोय काय नाही. ती 15 मिनटाच्या आत काढून जाते. मग ह्यांना फोनवर बोलूच तर ते मशीन बाहेर आलेलं असतंय. मग प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर गेल्यावर ना मशीन ह्याने बघायला पाहिजे का नाही सांगा बरं. एक 5-10 फूट गेलं का मोहर, हे त्या मालकानं बघायला पाहिजे कुठं पडते का, लोकांना नुकसान होते का काय. आणि विशेषतः तुम्हाला सांगतो शेतकऱ्यानं बघायला पाहिजे. शेतकऱ्यानं बघितलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो ती गहू सगळ्या रानातनं पडला ते पडला, आणि ती काय ठिकाणी वत्ताना सुद्धा नीट वतत नाही ते. आता मग ती थोडाफार जितका गोळा करता येईल तितका गोळा केला आहे. आणि मग आता तुम्हाला सांगतो ह्यातनं मसरं गया असं बांधायला चालू केलं. तेव्हा हे असं एवढा कापला. त्या दिवशी तुम्ही बघितला काय काय ठिकाणी आता ते जिकडे जिकडे गोळा केले ते जाळून बी टाकले. जनावर बांधले रानात. ही पोरगी कापड काढून हिंडायला आली, उकडत येईल 5 वाजल्या तरी.
काळा रे वरडायला. ही ज्वारी आपल्या गव्हाच्या वरच्या बाजूला होती ती ज्वारी बघा. ही बी आता आली काढायला. शेतकऱ्याचं मित्रांनो जीवन लय अवघड आहे. काय इतकं भयंकर जीवन आहे शेतकऱ्याचं. हे आपल्या एका जोडीदाराचा ऊस आहे. आता ह्या जोडीदारानं ऊस लावला आहे, पण ह्या जोडीदाराचं तुम्हाला सांगतो इतकी अब्दा आहे की आता ही एक प्लॉट, 2 प्लॉट आणि ह्याच्यावर एक प्लॉट आहे. ही ऊस बाहेर काढताना इतकी अब्दा होती आहे, एवढी अब्दा त्याची कधीच होत नाही. पण हे ऊस लावला का त्याच्या जीवाला सारखं टेन्शन आहे ऊस निघोस तर. आता बघू रस्ता होयाचा म्हणते ते. जे आपली तुम्ही आपल्या डांबरी रस्त्यापासून जे तुम्ही आमच्या घराकडे येताना जे रस्ता तुम्ही बघताय ते रस्ता आता मुरमीकरण आणि खडीकरण होणार आहे. मग नशीब उघडलं तर उघडलं. तर हे असा आमचा जीवन प्रवास आहे. तर तुम्हाला तर राहिला विषय सांगायचा म्हणलं तर बघा, तुम्ही त्या मशनीपासून तेवढं गाड्या तुम्ही सावध राहा. जे माझ्याबरोबर जे घडलं ते तुमच्याबरोबर घडू नये, की तुम्ही मशीन रानात लावल्या आठवणीनं मशनी या पाठीमागं लगेच बघायचं की गहू बिहू पडते का पाठीमागे. हे असं आमचं आहे. तर चला मित्रांनो, जनावरांच्या अजून धारा वगैरे काढायच्या त्या. जातो घराकडं. बाय बाय सगळ्यांना.